जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यामध्ये विजेची मोठी समस्या आहे। आता आपण जव्हार येथील 132 केव्हीच्या उपकेंद्राच्या ठिकाणी आहोत। हे उपकेंद्र तयार आहे, परंतु या ठिकाणी वीज पुरवठ्याची व्यवस्था झालेली नाही। त्यामुळे या दोन तालुक्यांना विजेच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष कमलाकर धूम आत्ता आमच्या सोबत आहेत। ते या संदर्भात आपली आणि आपल्या पक्षाची काय भूमिका मांडतात आपण त्यांच्याकडून ऐकू। खरं तर बघितलं तर हे 132 केव्हीचं जे सबस्टेशन आहे हे जवळपास 10 ते 12 वर्षापासून आहे त्या अवस्थेत आहे। जोपर्यंत ह्या 132 केव्हीला वीज पुरवठा सुरळीत होत नाही किंवा विजेचे खांब टावर हे जोडले जात नाही तोपर्यंत जव्हार मोखाड्याचा जो लाईटचा प्रश्न आहे हा खूप रेंगाळत राहिलेला आहे आणि सगळ्यांनाच लाईटच्या लोड शेडिंगला किंवा लाईट ब्रेक होते ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागते। आता सध्या जे चाललंय का ऑनलाईन वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता नुकतीच जी योजना आणली समजा लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना, या योजनेचे सगळेच कागदपत्र किंवा सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन असल्यामुळे जव्हार तालुक्यात खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। लाईटचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे नाहक ग्रामीण भागातील आमच्या आदिवासी बांधवांना, महिलांना या ठिकाणी येऊन लाईट नाही किंवा लाईटची व्यवस्था नाही, लाईट बंद आहे म्हणून ताटकळत पावसामध्ये रांगेत उभं राहावं लागतंय। जोपर्यंत हा लाईटचा प्रश्न सुरळीत होत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे। माझी प्रामुख्याने भूमिका अशी असेल की 132 केव्ही जर हे 10-12 वर्षापासून सरासरी बांधून आणि पूर्ण आहे तर एवढी वर्ष का लागतात एखाद्या प्रकल्पाला। आणि लाईट सारखा जो ज्वलंत प्रश्न आहे, म्हणजे महत्वाचं लाईट असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि उपजीविकेची जी काही साधने असतील समजा, त्याच मधला हा एक लाईटचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर हा प्रश्न निकाली निघेल अशी माझी मागणी आहे शासनाकडे की जोपर्यंत लाईटचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत बाकी आदिवासीच्या ज्या समस्या ह्या सुटणार नाहीत। साधारणतः तसं बघितलं तर मागच्या ज्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत हा प्रश्न प्रामुख्याने कोणीही उचलून घेतला नव्हता। म्हणजे जे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने प्रश्न हा निकाली काढायला पाहिजे होता, माझं असं म्हणणं आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींचा ह्या मागे असलेली उदासीनता हा प्रामुख्याने मुद्दा असू शकतो आणि महत्वाचा जो पाठपुरावा लागतो लोकप्रतिनिधींमार्फत शासन दरबारी हा कुठेतरी कमी पडला असेल असं मला वाटतं। कमलाकर धूम यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे जव्हार आणि मोखाडा हे जे दोन तालुके आहेत, हे दोन तालुके अतिशय दुर्गम आहेत आणि या तालुक्यांना विकासाकडे घेऊन जायचं असेल तर या ठिकाणी ही जी उपकेंद्राची जी व्यवस्था आहे ती प्रत्यक्षात कार्यान्वित होणं अपेक्षित आहे आणि ही व्यवस्था लोकांच्या सेवेत रुजू होणं अपेक्षित आहे। खऱ्या अर्थाने ही जर उपकेंद्राची व्यवस्था सुरू झाली तर या जव्हार आणि मोखाड्यातल्या आदिवासी कुटुंबांना याचा मोठा आधार होणार आहे। विकासाकडे जायचं असेल, कोणत्याही नागरी सुविधा घ्यायच्या असतील, शासकीय सवलती जर घ्यायच्या असतील तर पहिल्यांदा विजेची या ठिकाणी व्यवस्था असणं अपेक्षित आहे। कमलाकर धूम यांचं असं म्हणणं आहे या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची भूमिका अतिशय उदासीन आहे आणि लोकप्रतिनिधी बदलले पाहिजेत। लोकप्रतिनिधी बदलल्याशिवाय इथली परिस्थिती बदलणार नाही असा दावा कमलाकर धूम यांनी केलेला आहे।